नगरपालिका निवडणुकीत भाजप राज्यातला सगळ्यात मोठा पक्ष ठरलाय, पण चंद्रपूरमधील हाराकिरीने या विजयाला मोठा डाग लागलाय आणि त्यातूनच चंद्रपूर भाजपमधील अंतर्गत बंडाळीला तोंड फुटलंय। त्यामुळेच एकेकाळी भारतीय जनता पक्षाचा अभेद्य गड मानला जाणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यातील या बंडाळीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष वेधलं गेलंय। भाजप प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री राहिलेल्या सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यातील विद्यमान भाजप नेतृत्वाविरोधात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांविरोधात उघड भूमिका घेतली आहे। त्यामुळेच आपण या व्हिडिओत मुनगंटीवार यांच्या नाराजीचा अर्थ काय, त्याची कारणं काय आहेत, त्याचा आगामी चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीवर कसा परिणाम होऊ शकतो हे बघणार आहोत। नमस्कार, मी ज्ञानेश्वर रेड्डी, तुम्ही पाहताय टीओडी मराठी। चंद्रपूर जिल्ह्यातील 11 नगर परिषदा आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीत राज्यात सत्तेत असलेल्या भाजपला केवळ 2 ठिकाणी विजय मिळवता आलाय। या उलट संपूर्ण राज्यात अस्तित्वाचा लढा देत असलेल्या काँग्रेसने तब्बल 8 ठिकाणी विजय मिळवत सर्वांना धक्का दिलाय। आमदार सुधीर मुनगंटीवार यांचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या या जिल्ह्यात झालेला पराभव भाजपसाठी मोठा धक्का मानला जातोय। मुनगंटीवारांच्या मतदारसंघातील बल्लारपूर व मूल नगर परिषदेतही काँग्रेसचा नगराध्यक्ष झालाय। आता आपण भाजपच्या या मानहानिकारक पराभवाचं नेमकं कारण काय ते जरा बघूयात। भाजपचा पराभव का झाला? पहिलं कारण मंत्रिपदाचा अभाव। चंद्रपुरातील पराभवानंतर मुनगंटीवार यांनी थेट आपल्याच पक्षाच्या नेतृत्वावर तोफ डागली आहे। त्यांच्या मते चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया यासारख्या पूर्व विदर्भातील जिल्ह्यांना राज्य मंत्रिमंडळात कोणतंही स्थान देण्यात आलं नाही। त्यामुळे जनतेमध्ये भाजपबद्दल नकारात्मक संदेश गेला आणि त्याचा फटका निकालात बसलाय। यासोबतच त्यांनी मंत्रिपद येतं जातं ते काही शाश्वत नसतं असं म्हणत फडणवीसांना टोला लागत असतानाच आपली नाराजीही बोलून दाखवली आहे। एक प्रकारे त्यांनी हे खापर फडणवीसांवरच फोडलंय। दुसरं कारण पक्षांतर्गत कलह आणि आरोप प्रत्यारोप। या निकालानंतर भाजपमधील अंतर्गत गटबाजी उघड झाली आहे। भाजपचे माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांनी मुनगंटीवार यांचा दावा खोडून काढताना सांगितलं की मंत्रिपद आणि विजयाचा कोणताही संबंध नसतो। त्याने 1996 आणि 2019 मधील उदाहरणं देत स्पष्ट केलं की मंत्री असतानाही पराभव होऊ शकतो। तर चंद्रपूरचे भाजप आमदार किशोर जोरगेवार यांनी मुनगंटीवार यांच्यावर टीका करताना म्हटलं की प्रत्येक गोष्ट मंत्रिपदाशी जोडणं हा कार्यकर्त्याचा अपमान आहे। दुसरीकडे गेल्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष असलेल्या जोरगेवारांना भाजपमध्ये घेण्यास मुनगंटीवारांनी तीव्र विरोध केला होता। तरीही जोरगेवारांचा प्रवेश झाला तेव्हापासून मुनगंटीवार हे जिल्ह्याच्या राजकारणात अडगळीत गेल्याचं चित्र आहे। या उलट केवळ चंद्रपूर शहरात प्रभाव असलेल्या नवख्या जोरगेवारांकडे जिल्ह्याचं नेतृत्व सुद्धा देण्यात आलंय। तिसरं, काँग्रेसच्या वडट्टीवारांचा उदय। या निकालाच्या निमित्ताने चंद्रपूरच्या राजकारणात तिसरा फॅक्टरी समोर आलाय। भाजपमधील संघर्षात काँग्रेसचे विजय वडट्टीवार यांची ताकद वाढताना दिसत आहे। त्यामुळे मुनगंटीवार यांची ताकद कमी करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले जात आहेत का, अशा चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगत आहेत। वडट्टीवार यांना मिळालेलं महत्त्व आणि मुनगंटीवार यांना मंत्रिमंडळातून वगळणं या बाबीकडे एक राजकीय रणनीती म्हणूनही बघितलं जातं। चंद्रपूरमधील भाजपची ही सद्यस्थिती आगामी महापालिका निवडणुकीवरही परिणाम करण्याची शक्यता आहे। पक्षाने अंतर्गत गडबाजी आणि नेत्यांमधील नाराजी वेळीच दूर केली नाही तर भाजपच्या जिल्ह्यातील भवितव्य अधिक कठीण होण्याची चिन्हे आहेत। भाजपला चंद्रपूर महापालिकेतही मानहानिकारक पराभवाला सामोरं जावं लागू शकतं। याबद्दल तुम्हाला काय वाटतं? मुनगंटीवारांच्या नाराजीमागे असे काय कारण असू शकतात? भाजपचा पराभव कशामुळे झाला आणि फडणवीसांनी मुनगंटीवारांना मंत्री का केलं नसावं ते जरा तुम्ही कमेंट करून सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आपल्या टीओडी मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।